शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे यांचा आज भाजपमध्ये प्रवेश होणार होता। मात्र प्रभाग क्रमांक 25 मधल्या सर्वच इच्छुकांनी तीव्र विरोध केला, त्यामुळं हा प्रवेश जो आहे तो लांबणीवर पडलेला आहे। राहुल कलाटे सुद्धा प्रभाग क्रमांक 25 मधून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढण्याची शक्यता आहे, तशा प्रकारची चर्चा सुरू आहे आणि म्हणूनच हे सगळे जे इच्छुक आहेत त्यांच्यात नाराजी उफाळून आलेली आहे। काय तुमची मागणी आहे आणि वरिष्ठांकडे तुम्ही हे सगळं पोहोचवलं होतं का? हो, आम्ही वरिष्ठांना हे सर्व कळवलेलं आहे। आमची अशी मागणी आहे की गेले 12-15 वर्षापासून आम्ही भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत कार्यकर्ते आहे, तर आयात उमेदवार आम्हाला नको आहे। कोण आयात म्हणजे कोण? जो राहुल कलाटे आमच्या पक्षामध्ये प्रवेश करणार आहे, तर आमचा त्याला 100% विरोध आहे। आयात उमेदवार आम्हाला नको आहे। आमच्या निष्ठावंत कार्यकर्त्याला तुम्ही न्याय द्यावा अशी पक्षाला आमची विनंती आहे। खरं तर भाजपच्या वरिष्ठांचं असंही बोललं गेलं होतं की ते आल्यानं पक्षाला फायदा होईल, मग तुमच्याकडे तर पहिल्यांदा पक्षहित पाहिलं जातं, मग असं असताना विरोध होतो। आम्ही सगळे ज्या वेळेस प्रभागामध्ये 25 मध्ये पक्षाचं अस्तित्वच नव्हतं तेव्हापासून काम करतोय आम्ही। आता पक्ष भक्कम स्थितीत आहे आणि आमचे सगळे जे इच्छुक आहेत त्यांची एकच मागणी आहे पक्षश्रेष्ठीकडे की आयात उमेदवार घ्यायची गरजच नाही आहे, कारण का पक्ष भक्कम स्थितीत आहे। 100% आमचा पॅनल निवडून येऊ शकतो। काही खरं तुम्ही तिथं इच्छुक आहात, ते आले तर तुमच्या जागेवरती ते नक्कीच निवडणूक लढवणार नाहीये, ते तर ओपन जागेवरती निवडणूक लढवू शकतात, मग तुमचा का विरोध? नाही, माझं प्रथम असं मत आहे की BJP हा ध्येय धोरणांवर आधारित पक्ष आहे। या त्याग सेवा समर्पणाला आधारित हा पक्ष आहे आणि कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, कारण तिथे कार्यकर्त्यांना न्याय हा 100% भारतीय जनता पक्ष देणारच। तर आम्ही आत्तापर्यंत ते 14-15 वर्ष इथं काम करतोय की इथं एक छोट्याच्या रोपट्याचं एक वृक्षामध्ये आम्ही रूपांतर केलंय, तर मग त्याची फळं ही कार्यकर्त्यांना चाखायला हवी। ती आयात उमेदवार नको, पण जी निष्ठावंतांनी खरं त्याला खतपाणी घालून मोठा वृक्ष केलाय तर त्या लोकांनाच तिकीट बसायला पाहिजे, उमेदवारी मिळायला पाहिजे, असं माझं मत आहे। वरिष्ठ दखल घेत नाहीयेत तुमच्या मागणीची? हे वरिष्ठांपर्यंत ह्या गोष्टी गेलेल्या आहेत। शेवटी तुम्हाला पत्रकार परिषद घेऊन नाराजी व्यक्त करण्याची वेळ आली, मग वरिष्ठ म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण असतील, तुमचे स्थानिक आमदार ज्यांना तुम्ही निवडून आत्ता दिलं, शंकर जगताप असतील, हे तुम्हाला काही किंमत देत नाहीयेत का? मग अशा प्रकारची पावलं उचलली जात असताना? नाही, आम्ही अशी पावलं अशी उचललीत की खरं तर कार्यकर्ते मिळून हा नेता असतो। कार्यकर्ते बदलले की नेता बदलत असतो। विसर पडलाय त्यांना बहुतेक सगळ्या नेत्यांना। मी असं म्हणणार नाही की विसर पडलाय, कारण त्यांच्यापर्यंत आमच्या सगळ्या गोष्टी गेलेल्या आहेत, आम्ही घातलेल्या आहेत। कालच्या शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत, पण आमची भूमिका ही त्यांच्यावरची जी फळी आहे तिथपर्यंत ही साथ झालावी म्हणून आम्ही पत्रकार परिषद घेतलेली आहे। शंकर जगतापांना निवडून आणण्यासाठी तुम्ही प्रचार केला, राहुल कलाटेच त्यावेळेला त्यांच्या विरोधात उभे होते, मग शंकर जगतापांना आता काही तुमची चिंता आहे का नाहीये? मग नाही, त्यांना आमची चिंता नक्कीच आहे ना, परंतु पक्षाची एक प्रोसिजर आहे कायद्याने किंवा पक्षाकडे तुम्ही मागणी करतात। आमचं काय म्हणणं आहे की ज्या वेळेला पक्ष म्हणजे आता तुम्ही शंकर जगतापांच्या भाऊंच्या इलेक्शनबद्दल बोलले, तर त्या इलेक्शनला राहुल कलाटे हे 3500 मतं मायनस आहेत आमच्या प्रभागामध्ये। विषय तो नाहीये, तो मायनस कशामुळे आहेत? तुम्ही प्रचार केला ना तिथं, तुम्ही रस्त्यावरती उतरले। आज शंकर जगताप तुमच्यासाठी रस्त्यावरती उतरताना दिसत नाहीत, तुमच्यासाठी विरोध करताना दिसत नाहीत, म्हणजे त्यांचं पण पाठबळ आहे का राहुल कलाटेंच्या प्रवेशाला? काय होतंय की त्यांचं पाठबळ बिलकुल नाहीये, परंतु अजूनपर्यंत पक्षांनी मुंबईहून त्यांना कळवलेलं नाहीये की त्यांचा प्रवेश होतोय म्हणून। म्हणजे प्रवेश झाल्यानंतर शंकर जगताप विरोध करतील? नाही, असं नाहीये, कारण त्यांना विचारणा होईल ना पक्षाकडून की ह्यांचा आपण प्रवेश घेतोय, त्यावेळेला अजून शंकर जगतापांना विचारणा झालेली नाहीये असं नाही म्हणू शकत आम्ही, परंतु त्यांना अजूनपर्यंत हे फक्त चर्चा मीडियामध्ये चर्चा चालू आहे। परंतु म्हणजे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासोबत एक बैठक झालेली होती, ही जी काही चर्चा सुरू होती त्यावेळेला तुम्ही पण त्या बैठकीत होते, शंकर जगताप त्या बैठकीत होते, शत्रुघ्न काटे त्या बैठकीत होते, म्हणजे कल्पना तर शंकर जगतापांना पण आहे आणि प्रदेशाध्यक्षांना पण आहे। हो आहे ना, परंतु त्यांनी आमचं जे भावना आहेत, आम्ही कार्यकर्ते आहेत, आम्ही कार्यकर्त्यांनी आमच्या शहराध्यक्ष असतील, आमदार असतील, सन्मान्य शंकरभाऊ असतील, यांच्यापर्यंत आम्ही निरोप पोहोचवलेला आहे। ते त्यांच्या पद्धतीने ते पुढे दखल घेत नाहीयेत तुमची? त्यांनी दखल घेतली ना आमची, त्यांनी आमची दखल घेतली आणि आमचा जो निरोप आहे त्यांनी पक्षश्रेष्ठीकडे कळवलेला आहे।
मग पक्षश्रेष्ठी मान्य करत नाहीये. पक्षश्रेष्ठी अजून त्याच्यावर विचार करते ना, पक्षश्रेष्ठींचा विचार चाललेला आहे. आता ते दुसऱ्या दबावातून ते प्रवेश करण्याच्या मागे आहे की त्यांचं ते खोटी आकडेवारी सांगून कशाचा दबाव त्यांच्यावरती आहे पक्षश्रेष्ठी? पक्षश्रेष्ठीला खोटी आकडेवारी सांगतात ना, की बाबा इथं मी सगळे नगरसेवक निवडून आणू शकतो, असं ते खोटं सांगून त्यांचं. खरं तर विनायक गायकवाड, तुमची इथली उमेदवारी फिक्स मानली जाते प्रभाग क्रमांक 25 मधून SC कोट्यातून, तरी तुम्ही विरोध करताय? नाही, गेले 4 वेळेस जी आमदारकीचे इलेक्शन झालं, 4ही वेळेस राहुल कलाटे जेव्हा थांबले होते, लक्ष्मण भाऊंच्या विरोधात थांबले होते, तेव्हा पण त्यांच्या विरुद्ध मी काम केलेलं आहे. 2 वेळेस अश्विनी वहिनी जेव्हा थांबले होते इलेक्शनला, बाय इलेक्शनला, तेव्हा पण मी त्यांच्या विरुद्ध काम केलेलं, अश्विनीताईंचं केलेलं काम. शंकर शेठ 4थ्या वेळेस थांबले होते, तेव्हा पण मी त्यांच्या विरुद्ध काम केलं. आणि आता का मी त्यांच्या प्रचार करणार, याच्यासाठी मी त्यांना विरोध करतोय. म्हणजे आतापर्यंत तुम्ही राहुल कलाटेंच्या विरोधात प्रचार केलाय, आता सोबतीनं लढण्याची तुम्हाला थोडीशी अडचण वाटते? नाही, मी त्याच्या विरुद्ध केला म्हणून नाही, मी प्रत्येक वेळी जगताप जे कुटुंब आहे त्यांच्या विरुद्ध तो लढलेला आहे उमेदवार, त्याच्यामुळं जगताप कुटुंबाला विरोध म्हणून माझा त्याला विरोध आहे. आता काय भूमिका असणार आहे? आता तर प्रवेश लांबणीवर गेलेला आहे, परंतु येणाऱ्या 1-2 दिवसात, 4-5 दिवसात राहुल कलाटेंचा प्रवेश झाला तर मग आता तुमच्या इच्छुकांची काय भूमिका असणार? खरं तर माझा पार्टीवरती पहिला विश्वास आहे की निष्ठावंत कार्यकर्त्यांना ते न्याय देतील. मला नाही वाटत की ते न्याय दिलाच नाही, अन्याय झाला तर मग काय असणार आहे? कुठला उठाव करणार आहात तुम्ही? तुम्ही जी प्रेस नोट काढली त्यात म्हणले की बंडखोरी करणार आहात, तर कुठली बंडखोरी? बंडखोरी वगैरे करणार नाही, पण त्यावेळेस ती वरिष्ठांना विचारून ती भूमिका मी मांडू. पण भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांना मी विचारणा करणार आहे. काय विचारणा करणार आहात? की आम्ही निष्ठावंत कार्यकर्ते असून सुद्धा तुम्ही त्याचा प्रवेश का घेता, असं विचारू. मग तुम्ही जर राहुल कलाटे उमेदवार असले यदा कदाचित, तर प्रचार कुणाचा करणार? मग त्यांचा करणार की घड्याळाचे उमेदवार राष्ट्रवादीचा करणार? मग आम्ही जेवढे इच्छुक आहेत ना तेवढे आम्ही बसून ठरवू ना मग काय करायचे ते. नाही, आता पत्रकार परिषद जाहीर घेतली ना, नाराजी व्यक्त करण्यासाठीच घेतली ना, तर मग जाहीरपणे सांगा की काय करणार तुम्ही? आम्ही जर प्रवेश झाला तर तरच. सांगू ना, त्यावेळेची परिस्थिती त्यावेळेस सांगू तुम्हाला. काय भूमिका असेल प्रवेश झाला तर? मग खरं तर आता आम्ही याच्यासाठी बंड केलाय की आम्हाला प्रवेश नकोय, पण जर राष्ट्रहितासाठी भारतीय जनता पक्षाने त्यांचा प्रवेश घेतला तर माझं वरिष्ठांना असं म्हणणं राहील आमच्या सगळ्यांचं की आमच्यातले 4 उमेदवार घ्यायचे आणि त्यांनी ते निवडून आणायचं. कुणी? ज्याचा प्रवेश आता आम्ही ज्याच्यासाठी बंड करतो त्या माणसांनी आमचे 4ही उमेदवार निवडून आणायचे. अच्छा, म्हणजे त्यांना प्रवेश झाला तर त्यांना उमेदवारी देऊ नका, तुमच्यातल्या 4 जणांना उमेदवारी देऊ. जर राष्ट्रहिताच्या दृष्टिकोनातून भाजप पक्षाने, CM साहेबांनी आणि रवींद्र चव्हाण साहेबांनी त्यांना जर घेतलंच आहे, कारण तुम्ही लोक म्हणताय की तुमचीच प्रेस नोट आहे, तुम्हीच म्हणताय की आता फोटो आलेत, प्रवेश आलेत, ही विचारणा आमच्याकडून होतीये ना, तर त्याच्यामुळे आम्ही असंच म्हणतोय. काय असणार आपली भूमिका जर त्यांना उमेदवारी दिलीच तर? नाही, त्यांना उमेदवारीच मिळणार नाही, आणि मिळाली तरी आम्ही वरिष्ठांना घेऊन विचारात घेऊन आम्ही निर्णय घेऊ. तर हा वाढता विरोध आहे राहुल कलाटेंच्या प्रवेशाला. आत्ता तर हा प्रवेश लांबणीवर पडलेला आहे, मात्र यदा कदाचित हा सगळा विरोध झुगारून जर राहुल कलाटेंचा प्रवेश झाला तर या सगळ्या इच्छुकांची त्यावेळेला काय नेमकी भूमिका राहणार? ते पक्षाचा प्रचार करणार, बंड करणार, की त्यांचं बंड शमणार आणि हेच सगळे आपल्याला उद्या राहुल कलाटेंचा प्रचार करताना दिसणार, ही येणारी वेळच सांगेल. कॅमेरामन शैलेश जाधवसह नाजिमुल्ला, ABP माझा, पिंपरी चिंचवड. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.